बंधू दोन संवर्गाचं आंदोलन इथं सुरू आहे. एक आशा कर्मचारी गटप्रवर्तक आणि दुसरा महसूल. मी नाशिक मधनं इथे आलो, म्हटलं मुख्यमंत्र्यांच्या गावी जायचं. तर मुख्यमंत्र्यांच्या गावातले लोक घरी असतील, त्यांना काही प्रश्न नसेल, ते आनंदात असतील. आणि जिथं मुख्यमंत्री तिथं काय करतो, जसं पुणे तिथे काय उणे अशी एक म्हण आहे. तर जिथं महाराष्ट्राची सत्ता आहे तिथे तर खरं म्हणजे तुम्हाला मोर्चे काढावा लागतो, आंदोलन करावं लागतं, घोषणा द्याव्या लागतात, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मला असं वाटलं इथं तरी रामराज्य आलेलं असेल, कोणावर अन्याय होत नसेल, आणि तुमचं समाधान पाहून आमच्या नाशिकला पण एखादा मुख्यमंत्री मिळाला पाहिजे अशी मागणी करण्याच्या विचारानुसार म्हणजे मी आलोय. परंतु इथं तो तुम्ही हजारोच्या संख्येने इथे येऊन बसलेला आहे. आशाताईंचा मला माहिती आहे, आशाताईच्या अनेक आंदोलनामध्ये मी सहभागी आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अगोदरचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे होते, त्यावेळेला आंदोलन झालेलं आहे. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस, या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आपण आंदोलनात राहिलेलो आहे. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की काही प्रमाणामध्ये तुम्हाला न्याय मिळत असताना जे सरकारबरोबर चर्चा केली त्याच्यामध्ये जे परंतु आता सरकारचं धोरण निघालेलं आहे. जानेवारी महिन्यापासून वेतन मिळत नाही, मानधन मिळत नाही. 6-6 महिने, 7-7 महिने आपल्याला आपल्या हाताचा सरकारचा मोबदला मिळत नाही. राज्य सरकारचे मानधन मिळत नाही, केंद्र सरकारचे मानधन मिळत. आपल्या पंतप्रधानांना रंगरंगोटी करायला पैसे, जगभर फिरायला पैसे, रोज नवीन चष्मा, रोज नवीन ड्रेस, रोज नवीन खाद्यपदार्थ. म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो, हे आपल्या पंतप्रधानांचा अनेक आहे, ते गेल्याशिवाय ते कॅमेरा समोर येत. परंतु खरोखर मी जे सांगतो ते खरं भारत सरकारचं दिवाळा निघालेलं आहे. एवढा टॅक्स आपल्याकडनं घेतला. तुम्हाला कदाचित जीएसटीचा जो टॅक्स आहे, तो टॅक्स साधारण महिन्याला 2 लाख कोटी त्या हिशोबाने टॅक्स जमा झालेला. आता 2 लाख कोटीमध्ये 2,000 रुपये नाही, 2 लाख, 2,5 शून्य, त्याच्यावर कोटीचे शून्य. ते लिहायला गेलं तर आपल्याकडे चुकून जाईल. तो काही येत नाही, पण बिलकुल काळजी नका, मला खात्री होती म्हणूनच मी इथं उभा राहिलो. तर 2 लाख रुपये महिन्याला टॅक्स केंद्र सरकारकडे जमा होतो. परंतु केंद्र सरकारवर कर्ज किती माहिती आहे का, तुम्हाला सांगता येईल? 250 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे. 250 लाख कोटी रुपयाचं कर्ज केंद्र सरकारवर आहे. महाराष्ट्र सरकारवर 10 लाख कोटीचं कर्ज आहे. आणि त्याच्यामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये लाडका ह्या मालकाला पैसे, त्या मालकाला पैसे, ठेकेदाराला पैसे, मग चोरी करण्यासाठी पैसे, अशी ही उधळपट्टी तुम्ही पाहिलेली. तर परिस्थिती अशी झालेली आहे, हे आपले जे राजे आहेत, हे राजे दिवाण पदावरचे, त्यांना कुठं पैसा खर्च करावा याचं भान राहिलेलं नाहीये. कष्ट करणाऱ्या माणसांना त्याचा मोबदला दिला पाहिजे. शेतकरी मजुरांना मदत केली पाहिजे, कामगारांना मदत केली पाहिजे, त्यांना योग्य वेतन दिलं पाहिजे, ही भावना त्यांच्याकडे राहिलेली. व्यापारी माणूस आहे, व्यापाराच्या पलीकडे काही त्याला दिसत नाहीये. माणसं मेली तरी चालतील, परंतु नफा मिळाला पाहिजे हा त्याचा दृष्टिकोन. आणि म्हणून देशामध्ये आहे, जे कामगारांना वेतन महाराष्ट्र सरकारच्या अनेक खात्यामध्ये 6-6 महिने पगार मिळालेला नाही. 6-6 महिने. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 102 अँब्युलन्स आहेत, त्या अँब्युलन्सवर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सगळे कामगार आहेत, त्यांचे 8 महिन्यापासून पगार नाही झाले. पगार 10,000 रुपये, परंतु 8 महिन्यापासून पगार झालेला नाही. तर ही जी परिस्थिती झालेली आहे